हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स याच्यामधला TS ऑफ अँथर हा पार्ट बघतोय. लाईन टू लाईन रीडिंग अँड टीचिंग इन मराठी. आज आपल्याला बघायचं आहे TS ऑफ अँथर, लाईन टू लाईन रीडिंग अँड टीचिंग. आधी बघूयात. सोबत मी तुम्हाला बोर्डवरचा व्हिडिओ पण अपलोड करून देणार आहे. ओके, सो वी विल सी लाईन टू लाईन. फर्स्ट ऑफ ऑल स्टेमन, त्याच्यानंतर मायक्रोस्पोरॅन्जियम आणि त्याच्यानंतर पोलन ग्रेन. त्याच्या सुरुवातीच्या पार्टमध्ये अँथरचं नोटिफिकेशन्स दिलेले आहेत, सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती आपल्याला बघायची आहे. ओके, ठीक आहे. वी विल स्टार्ट लाईन टू लाईन. Figure 2.2a shows two parts of stamen, the long slender stalk-like filament and the terminal generally bilobed structure that is called as the anther. ठीक आहे. कुठे आहे अँथर? वरच्या साईडला. हिच्या खाली ही जी दांडी दिसते बाजूला, ती दांडी काय आहे? फिलामेंट. तर स्टेमनमध्ये दोनच एरियाज आहेत, दोनच रिजन्स आहेत. एक आहे वरचा बल्ब लाईक स्ट्रक्चर, दॅट इज अँथर, आणि खाली आहे ट्यूब लाईक फिलामेंट. द प्रॉक्सिमल एंड ऑफ फिलामेंट इज अटॅच टू द थॅलमस ऑर पेटल्स ऑफ फ्लावर. प्रॉक्सिमल एंड म्हणजे कुठला? दुसरी एंड. कशाचा? फिलामेंटचा. फिलामेंटचा एक एंड कशाला चिटकला आहे? अँथरला. खालचा एंड कुठं चिटकलेला आहे? एकतर थॅलमसला चिटकलेला असतो, ऑर पेटल ऑफ द फ्लावर म्हणजे एकतर पाकळीला चिटकलेला आहे किंवा खालच्या थॅलमसला चिटकलेला आहे. ओके. The number of length of stamen are variable in different flowers. If you were to collect a stamen from each 10 flowers, each from different species, and range them on a slide, you would be able to appreciate the large variation in size seen in the nature. काय म्हणताय? तुम्ही 10 वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडांच्या फुलांना गोळा करा, त्यांचे अँथर्स, स्टेमन त्यांचे अलॉंग विथ अँथर्स अँड फिलामेंट बाजूला काढून घ्या आणि त्यांना एका स्लाईडवरती जर का तुम्ही वेगवेगळ्या बंचच्या फॉर्ममध्ये मांडलं तर प्रत्येकाची लेंथ तुम्हाला वेगवेगळी दिसून येईल. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. नेक्स्ट लाईन. केअरफुल ऑब्झर्वेशन ऑफ ईच स्टेमन अंडर अ डिसेक्टिंग मायक्रोस्कोप अँड मेकिंग नीट डायग्राम्स यू वुड इलोसिडेट द रेंज इन शेप्स अँड अटॅचमेंट ऑफ अँथर्स इन डिफरंट फ्लावर्स. बघा काय म्हणते. व्यवस्थित जर डायग्राम्स बघितल्या किंवा साईज, शेप्स जर का अँथरचे बघितले वेगवेगळ्या फ्लावर्सचे, तर तुम्हाला एक खूप चांगली रेंज म्हणजे व्हरायटी आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येऊ शकते. आलं लक्षात? ओके. आता आपल्या मेन टॉपिकला आपण स्टार्ट करूया, दॅट इज द अँथर. ओके. A typical angiosperm anther is bilobed with each lobe having 2 theca. They are so called as dithecous. किती लोब्स आहेत एका अँथरला? एका अँथरला 2 लोब्स आपल्याला दिसून येतात. त्या 2 लोब्सला जर उघडून बघितलं त्याच्यामध्ये पुन्हा 4 रकाने दिसून येतात. म्हणजे एका लोबमध्ये 2 सेक्शन, एका लोबमध्ये 2 सेक्शन, म्हणजे 4 टोटल सेक्शन्स आपल्याला बायलोब्ड अँथरमध्ये दिसून येतात. ठीक आहे. आधी आपण डायग्राममध्ये पूर्ण स्टेमन पण बघूयात एकदा आणि बायलोब्ड अँथर पण बघूयात. आणि या बायलोब्ड अँथरलाच काय म्हणलं जातं? डायथेकस अँथर. काय म्हणायचं आहे? डायथेकस अँथर. ओके. बघा इथे, आता इथे जर तुम्ही बघितला हा अँथर, त्याच्यावरती आपल्याला एकावर एक 2 बॉल्स अरेंज केल्यासारखे दिसतात. जे अँथर कसा आहे? बाय लोब्ड आहे. आणि पुढच्याच सेक्शनमध्ये इथं फुटल्यासारखा अँथर दाखवलेला आहे आणि पोलन ग्रेन्स खाली पडताना दिसत आहेत. बरोबर आहे. पोलन सॅक्स, पोलन सॅकच्या मध्ये पोलन ग्रेन्स, आणि ते पोलन ग्रेन्स खाली सांडताना दिसत आहेत. द लाईन ऑफ डिस्टन्स म्हणजे इथं काय दाखवलं आहे? फुटलेला अँथर दाखवलं आहे, ज्याच्यामधून पोलन ग्रेन्स बाहेर रिलीज होताना दिसत आहेत. ओके. सो इथं शब्द कुठले लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला? डायथेकस हा एक शब्द तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. Often longitudinal groove runs lengthwise separating the thick. Understand the various types of tissues and their organization in the transverse section of anther, that is diagram 2.31. और थिका किती आहेत? 2 आहेत. लोब्स किती आहेत? 2 आहेत. आणि त्याच्यामध्ये 4 अजून सेक्शन्स झालेले आहेत. आणि ह्या 4ही सेक्शन्स जे तयार झालेले आहेत यांना कवर केलेलं आहे वेगवेगळ्या टिश्यूजनी. ठीक आहे. तर हे टिश्यूज आपण जर बघायचे झाले तर TS ऑफ अँथरमध्ये आपल्याला ते टिश्यूज बघावे लागणार आहेत. बघा आता डायग्राम जर बघितली तर लक्षात येतं आपल्याला की भले याचे 2 थिका किंवा 2 लोब्स दिसत आहेत, जे 4 राऊंड लाईक बॉल्स दाखवलेले आहेत,
कनेक्टिव्हला सोडून त्यांना म्हणायचं आहे मायक्रोस्पोरॅन्जिया ऑर पोलन सॅक्स. अनडेव्हलप्ड असताना मायक्रोस्पोरॅन्जिया, डेव्हलप झाले की पोलन सॅक्स. ठीक आहे, ओके. आपण जर का थिका किंवा लोब्स बघायचे झाले तर ते लोब्स बघा इथून असे होऊ शकतात. हा झाला एक लोब आणि हा झाला दुसरा लोब. ठीक आहे, दीज आर द 2 लोब्स ऑर 2 थिका ऑफ अँथर. आणि प्रत्येक लोबमध्ये 2 मायक्रोस्पोरॅन्जिया किंवा 2 पोलन सॅक्स आपल्याला दिसू शकतात. ओके, हे लेयर जर आता इथं मोठे करून आपण बघितले की 2 मायक्रोस्पोरॅन्जिया एका थिकामध्ये किंवा एका लोबमध्ये आहे. आणि जर राऊंड लाईक स्ट्रक्चर जर बघितलं तर आता हे जे लाल डॉट दाखवलेले आहेत दॅट आर द मायक्रोस्पोर मदर सेल्स. त्याच्या वरचा जो लेयर आहे तो आहे टेपिटम आणि हे दोन्ही मिळून तयार काय करणार आहेत मायक्रोस्पोरॅन्जिया. त्याच्यामध्ये स्पोरोजिनस टिश्यू आहे. ओके, ही स्पोरोजिनस टिश्यू इन रिटर्न कशाची बनलेली आहे मायक्रोस्पोर मदर सेल्स आणि टेपिटम सेल्सची. त्याच राऊंडला कंप्लीट राऊंडला मायक्रोस्पोरॅन्जिया आणि डेव्हलप झाल्यावर पोलन सॅक्स असं म्हणतात. ओके, मिडिल लेयर जे दिलेले आहेत हे मिडिल लेयर 2 किंवा 3 किंवा 4 असू शकतात डिपेंडिंग अपॉन द मॉर्फॉलॉजी ऑफ द प्लांट. ओके, जसं झाडाची रचना असेल तसे 2 किंवा 3 किंवा 4 लेयर्स या मिडिल लेयरचे बनलेले आपल्याला दिसतात. इकडे जर बघितलं या ए डायग्राममध्ये तर 2 लेयर्स पूर्ण सगळ्या लोब्सला कवर करताना दिसतात आणि मिडिल लेयर्स मात्र प्रत्येक मायक्रोस्पोरॅन्जियाचा मिडिल लेयर हा वेगवेगळा आहे. तर तुम्हाला या लेयर्सवरती डेफिनेटली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर लक्षात काय ठेवावं लागेल तुम्हाला, इपिडर्मिस आणि एंडोथेसियम हे जे 2 लेयर आहेत हे 2 लेयर सगळ्या याला कॉमन आहेत आणि मिडिल लेयर्स मात्र प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. 4ही लोब्सचे 4 सिरीज ऑफ मिडिल लेयर्स आपल्याला दिसणार आहेत. आणि त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये मायक्रोस्पोरॅन्जिया आहे ज्याला जो की स्पोरोजिनियस टिश्यूचा बनलेला आहे. त्याच्यामध्ये मायक्रोस्पोर मदर सेल्स आणि टेपिटम या 2 सेल्सचा भरणा असणार आहे. ओके, मायक्रोस्पोर मदर सेल्सच काय करणार आहेत, त्याच पुढे चालून पोलन ग्रेन्स म्हणजेच मायक्रोस्पोर्स तयार करणार आहेत. येते लक्षात. ओके, मायक्रोस्पोर मदर सेल विल गिव्ह राईज टू द मायक्रोस्पोर्स दॅट आर द पोलन ग्रेन्स. ओके, ठीक आहे, येते लक्षात. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? हे बघा, हे लेयर्स आणि यांचे फंक्शन्स हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टेपिटमचं काय काम आहे, मध्ये जी मायक्रोस्पोर मदर सेल आहे जी सेल डिव्हिजन दाखवणार आहे किंवा जे पोलन ग्रेन्स तयार होतील इमॅच्युअर फॉर्ममध्ये त्याला मॅच्युअर करण्याचं काम पण टेपिटम करतं. म्हणजे लिटरली ते त्याला खाऊ घालतं, त्या पोलन ग्रेन्सला खाऊ घालतं, न्यूट्रिशियस फंक्शन दाखवतं जेणेकरून ते डेव्हलप होतात आणि पोलन ग्रेन्समध्ये कन्वर्ट होतात. ओके, आता याचं कंपॅरिझन जर आपण करायचं झालं तर मेल ज्या टेस्टीज आहेत, ह्युमन मेल टेस्टीज, त्याचा जो टीएस आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे राऊंड लाईक बॉल्स असतात. त्याच्यामध्ये सुद्धा टेपिटमच्या जागेत सर्टोली सेल्स किंवा नर सेल्स आहेत बघा, जे की मध्ये डेव्हलप होणाऱ्या स्पर्म्सला खाऊ पिऊ घालतात ते डेव्हलप होईपर्यंत. म्हणजे हे मी का एक्झाम्पल सांगते, कुठेतरी डार्विन करेक्ट होता असा याचा अर्थ होतो. डार्विनचं काय म्हणणं होतं, वी ऑल हॅव अ कॉमन ॲन्सेस्टर. आणि एवढ्या बारक्या लेवलवरती, एवढ्या डीप लेवलवरती मेल गॅमेट्स इथेही तयार होतात, पोलन ग्रेन्स, मेल गॅमेट तिथेही तयार होतात, स्पर्म्स, पण दोघांच्या आतली जी रचना आहे, जे रचनात्मक स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन आहे ते दोघांचंही सेम आहे. प्लांट्स ॲज वेल ॲज द ह्युमन बीइंग्स, मेल्स ॲज वेल ॲज द मेल पार्ट ऑफ द फ्लावर. ओके, म्हणजे कुठेतरी परत काय म्हणता येईल, डार्विन वॉज राईट. ओके, ठीक आहे. इंटरकनेक्टेड चॅप्टर्समधून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, ठीक आहे, चलो नेक्स्ट स्लाइड. The bilobe nature of anther is very distinct in transverse section of anther. The anther has 4-sided tetragonal structure consisting of 4 microsporangia located at the corners, 2 in each lobe. 4 मायक्रोस्पोरॅन्जिया आपण 4 राऊंड्स बघितले बरोबर, 2 थिकामध्ये किंवा 2 लोब्समध्ये. मी तुम्हाला मार्करनी 2 लोब्स दाखवले, दॅट आर द 2 थिका और 2 लोब्स. आणि त्या 2 थिकामध्ये 4 मायक्रोस्पोरॅन्जिया 4 कोपऱ्याला ठेवलेले आहेत. ओके, ठीक आहे, नेक्स्ट लाईन. द मायक्रोस्पोरॅन्जिया फर्दर डेव्हलप अँड बिकम पोलन सॅक्स. दे एक्सटेंड
longitudinally all through the length of the anther and are packed with the pollen grains. हेच मायक्रोस्पोरॅन्जिया पुढे गेले की कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, पोलन सॅक्समध्ये कन्वर्ट होणार आहेत. आणि पोलन सॅक्समध्ये काय असणार आहेत, ऑफकोर्स पोलन ग्रेन टेट्राड्स. टेट्राड्स का म्हणायचं, कारण एका पोलन ग्रेन टेट्राडमध्ये 4 पोलन ग्रेन ठेवलेले असतात, त्याच्यामुळे तिथे पोलन ग्रेनची पॅकिंग सुरू होऊन जाते. हा पॉईंट नीट लक्षात ठेवा. मायक्रोस्पोरॅन्जिया आफ्टर डेव्हलपमेंट गेट कन्वर्ट इनटू पोलन सॅक्स. ओके, मायक्रोस्पोरॅन्जिया कशाला म्हणायचं आहे, त्या 4 राऊंड लाईक बॉल्सला, ज्याच्यामध्ये काय काय होतं, स्पोरोजिनियस टिश्यू. तोच कशात डिवाइड होतो, टेपिटम ॲज वेल ॲज मायक्रोस्पोर मदर सेल. येते लक्षात. ओके, प्रत्येक बिटला समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा काय तिचं म्हणणं आहे, कुठे लोकेटेड आहे, काय एक्झाम्पल आहे, काय कन्सेप्ट आहे, हे जर का तुमचं क्लिअर होत राहिलं पर सेंटेन्स तर आरामात नीट क्रॅक होऊ शकते. नीट काही फार अवघड एक्झाम आहे अशातला भाग नाही आहे. ओके, नेक्स्ट नाव स्ट्रक्चर ऑफ स्पोरॅन्जियम. आता त्या स्पोरॅन्जियममध्ये काय काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. द स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरॅन्जियम इन ट्रान्सवर्स सेक्शन अ टिपिकल मायक्रोस्पोरॅन्जियम अपियर्स नियर अ सर्क्युलर आउटलाईन. कसं दिसतंय आपल्याला, आउटलाईन कशी दिसते, राऊंड बॉल लाईक स्ट्रक्चर दिसतो. आणि त्याचा एक कोपरा डिटेलमध्ये दाखवलेला आहे, दॅट इज 2.3b आपण आत्ताच बघितला. ओके, इट इज जनरली सराउंडेड बाय 4 लेयर्स, एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर्स अँड द टेपिटम. बरोबर आहे, 4 लेयर्स दाखवले, त्याच्यामध्ये आउटर एपिडर्मिस, मधला एंडोथेसियम, हे 2 लेयर्स सगळ्या 4ही मायक्रोस्पोरॅन्जियाला एकत्र कवर करतात. बट मिडल लेयर्स हे आणि टेपिटम हे प्रत्येक ह्याचे वेगवेगळे असणार आहे. ओके, द आउटर 3 वॉल्स परफॉर्म फंक्शन ऑफ प्रोटेक्शन अँड हेल्प इन डिहिसन्स ऑफ अँथर फॉर द रिलीज ऑफ पोलन ग्रेन. आता हे डिहिसन्स ऑफ अँथरला सेपरेट अजून एक शब्द आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अँथेसिस. अँथेसिस म्हणजे बस्टिंग ऑफ पोलन अँथर्स, डिहिसन्स ऑफ अँथर्स टू रिलीज द पोलन ग्रेन. ओके, ठीक आहे. तर हे बाहेरचे जे 3 वॉल्स आहेत, कुठले कुठले, इपिडर्मिस, एंडोथेसियम आणि मिडल लेयर्स, हे 3ही प्रोटेक्शनचंही काम करतील आणि या अँथरच्या फाटण्यामध्येही काम करतील जेव्हा त्याला पोलन ग्रेन्स बाहेर सोडायचे आहेत. ओके, ठीक आहे. द इनरमोस्ट वॉल लेयर इज टेपिटम. इट नरिशेस द डेव्हलपिंग पोलन ग्रेन्स. सेल्स ऑफ द टेपिटम पजेस डेन्स सायटोप्लाझम, जनरली हॅव मोर दॅन 1 न्यूक्लियस. आता हा झाला तुमचा नीटचा पॉईंट. ठीक आहे, तसे तर सगळे प्रत्येकच वाक्य नीटचा पॉईंट आहे, पण थोडंसं डीपमध्ये गेलं ना की तो क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता असते. ओके, तर टेपिटम काय करणार आहे, पहिल्यांदा तर इट नरिशेस द डेव्हलपिंग पोलन ग्रेन्स, जे की मी सांगितलं तुम्हाला, न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करण्याचं काम टेपिटम करतं डेव्हलपिंग पोलन ग्रेन्सला. ठीक आहे, पण सेल्स ज्या आहेत टेपिटमच्या त्या कशा आहेत ह्याच्यावर क्वेश्चन मात्र येऊ शकतो. काय म्हटलेलं आहे, इट पॉजेस डेन्स सायटोप्लाझम अँड जनरली हॅव मोर दॅन 1 न्यूक्लियस. एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असण्याची शक्यता टेपिटममध्ये आहे. आता बघा, तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट टेपिटमवर कधीच येणार नाही. ठीक आहे, 4ही तुम्हाला लेयर्सबद्दल काही ना काहीतरी माहिती विचारली जाईल आणि टेपिटमबद्दलच्या सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसवरती एक स्टेटमेंट येणार. मग तिथं तुम्हाला विचारलं जातं की विच इज इनकरेक्ट स्टेटमेंट, विच इज करेक्ट स्टेटमेंट, विच इज ट्रू स्टेटमेंट, विच इज फॉल्स स्टेटमेंट, अशा प्रकारेच क्वेश्चन तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, सिम्पल करून कधीही नीट विचारणार नाही, जास्तीत जास्त घोळात घालून तुम्हाला विचारलं जातं. तुमचा जर घोळ होण्याचा प्रश्न नसला, कन्सेप्च्युअली तुम्ही जर का क्लिअर असले तर मात्र तुम्हाला काहीही अडचण येत नाही. ओके, ठीक. कॅन यू थिंक ऑफ हाऊ टेपिटल सेल्स कुड बिकम बायन्यूक्लिएट. बघा, आता हा झाला इंटेक्स क्वेश्चन. कॅन यू थिंक हाऊ टेपिटल सेल कुड बिकम बायन्यूक्लिएट म्हणजे काय, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस कसे होणार आहेत. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, खूप. बघा, आता सेल एकच असणार. टेपिटम सेल जर कुठलीही घेतली आपण तर ती काउंटिंगला तर एकच भरेल, बरोबर आहे. पण न्यूक्लियस तिचा बायन्यूक्लिएट कसा होईल असं विचारलं गेलेलं आहे. म्हणजे न्यूक्लियस एकाचे 2 कसे होणार. आता इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की न्यूक्लियसच्या मध्ये जो DNA असतो तो DNA चेंज होता कामा नये. न्यूक्लियस किती का वेळा डिवाईड होईना, मधला DNA, मधले क्रोमोझोम्स, मधलं जे जेनेटिक मटेरियल आहे ते मात्र कॉन्स्टंट राखणं गरजेचं आहे त्या ऑर्गॅनिझमचं. ओके, म्हणजे असं कधी होऊ शकत नाही की आपल्या करंगळीच्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये न्यूक्लियसचा नंबर चेंज झाला, क्रोमोझोमचा नंबर चेंज झाला आणि डिव्हिजन वेगळंच सुरू झालेलं आहे.
असं कधीही होत नाही. त्यामुळे इथंसुद्धा काय करावं लागेल, झाडाच्या त्या टेपिटमच्या सेल्सला क्रोमोझोमल नंबर किंवा DNA नंबर न्यूक्लियसमधला राखून ठेवावा लागेल. बरोबर आहे. म्हणजे एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस जर का झाले तरीसुद्धा त्यांचा क्रोमोझोमल नंबर सेम पाहिजे किंवा त्यांचा DNA नंबर सेम पाहिजे. मग सेम डिव्हिजन कधी होऊ शकतं आणि एकाचे 2 न्यूक्लियस कधी होणार आहेत, वेन एवर दॅर इज मायटॉसिस. का असं म्हणायचं आहे, मायटॉसिस हॅज इक्वेशनल डिव्हिजन. बरोबर आहे. ओके. मग इथं हा क्वेश्चन तुम्हाला नीटला विचारला जाऊ शकतो, इंडेक्स क्वेश्चन, हाऊ टेपिटल सेल्स कुड बिकम बाय न्यूक्लिएटेड. तर इथं तुमचा मुद्दा अतिशय क्लिअर पाहिजे की मायटॉटिकली द न्यूक्लियस विल डिवाइड अँड गेट कन्वर्टेड इनटू बाय न्यूक्लिएट. आलं लक्षात. ओके. खूप इझी आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके. आणि माझ्या व्हिडिओजमध्ये लाईन टू लाईन मी प्रत्येकच कन्सेप्टला तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. तेवढंच नाही, तुम्हाला MCQसुद्धा देणार आहे, प्रत्येक वाक्यावर बनवलेले किती जास्त MCQs मी तुम्हाला देणार आहे अलॉंग विथ द एक्सप्लेनेशन्स. ओके. सो व्हेन द अँथर इज यंग, अ ग्रुप ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज्ड homogeneous cells called as sporogenous tissue occupies the center of the microsporangium. ऑब्वियस आहे, जे आपण आत्ताच डायग्राममध्ये बघितलं. स्पोरोजिनियस टिश्यू, मायक्रोस्पोरॅन्जियमच्या सेंटरला आपल्याला काय दिसणार आहे, स्पोरोजिनियस टिश्यू दिसणार आहे. ही स्पोरोजिनियस टिश्यूमध्येच मायक्रोस्पोर मदर सेल्स प्रेझेंट असणार आहेत. ओके. ठीक आहे. नेक्स्ट लाईन. मायक्रोस्पोरोजिनेसिस. As the anther develops, the cells of sporogenous tissue undergo meiotic division to form microspore tetrads. What would be the ploidy of the cells of the tetrads? आता हा दुसरा इंडेक्स क्वेश्चन आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, इथं पण काय म्हणते, मायक्रोस्पोरोजिनेसिस. शब्दाचाच अर्थ आहे बघा. मायक्रोस्पोर्स म्हणजे पोलन ग्रेन्स, जिनेसिस म्हणजे फॉर्मेशन, म्हणजेच काय, फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स. राईट. ओके. काय म्हणते आता, अँड ॲज द अँथर डेव्हलप्स द सेल्स ऑफ स्पोरोजिनियस टिश्यूज अंडरगो मियोटिक डिव्हिजन. आता इथं कुठली मियोटिक डिव्हिजन दाखवणार आहे, सेल, मायक्रोस्पोर मदर सेल. बरोबर आहे. ओके. मियोटिक डिव्हिजन. आता मियोटिक डिव्हिजन कसं असतं, रिडक्शन डिव्हिजन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सेलपासनं 4 सेल्स तयार होतात, ते पण हॅप्लॉइड. बरोबर आहे. आधीची मायक्रोस्पोर मदर सेल डिप्लॉइड आहे आणि जे पुढच्या सेल्स तयार होणार आहेत ते कसे असणार आहेत, हॅप्लॉइड असणार आहेत. त्यामुळे क्वेश्चन काय आहे, व्हॉट वूड बी द प्लॉइडी ऑफ द सेल्स ऑफ द टेट्राड्स. तर या टेट्राड्सची प्लॉइडी काय असणार आहे, हॅप्लॉइडी. N, that is haploid. Single set of chromosomes are present in the pollen grains. का असं, कारण मियोटिकली बनले, गॅमेट्स तयार करतोय आपण. गॅमेट्स तयार होताना काय होणार आहे, रिडक्शनल सेल डिव्हिजन होणार आहे. येत आहे लक्षात. ओके. ठीक आहे. काही अडचण याच्यामध्ये तुम्हाला कसलाही डाऊट असेल, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता, कधीही डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. नाव नेक्स्ट लाईन. Each cell of the sporogenous tissue is capable of giving rise to the microspore tetrad. Each cell, प्रत्येक सेल नवीन पोलन ग्रेन टेट्राडला तयार करू शकते. म्हणजेच ती काय आहे, पुढे दिलेलं आहे लगेच, each one of the potential pollen or microspore mother cell. तर त्या प्रत्येक सेलला काय म्हणूयात आपण, मायक्रोस्पोर मदर सेल, जी की मायक्रोस्पोरला जन्माला घालणार आहे. ओके. आता पुढे जी लाईन आहे ह्याच्यावर नीटला क्वेश्चन आलेला पण आहे आणि येऊ पण शकतो. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स फ्रॉम द पोलन मदर सेल PMC थ्रू मियोसिस इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोजिनेसिस. येते लक्षात. ओके. मायक्रोस्पोरोजिनेसिस मी आत्ताच अर्थ सांगितला. मायक्रोस्पोर्स म्हणजे काय, पोलन ग्रेन्स. जिनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन. म्हणजे कशाचं फॉर्मेशन बघायचं आहे आपल्याला, पोलन ग्रेन्सचं फॉर्मेशन. तर ते कोण करणार आहे, ईच सेल ऑफ स्पोरोजिनियस टिश्यू. ओके. दॅट इज द PMC, पोलन ग्रेन मदर सेल. ओके. याच्यावरती 101% क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट लाईन. द मायक्रोस्पोर्स ॲज दे आर फॉर्म्ड आर अरेंज इन द क्लस्टर ऑफ 4 सेल्स, सो द मायक्रोस्पोर टेट्राड्स. आता टेट्राड्स का असणार आहेत, साहजिक उत्तर आहे, कारण मियोसिसमध्ये सगळ्यात शेवटी
किती सेल्स तयार होणार आहेत? 4. सो द पोलन ग्रेन टेट्राड्स और मायक्रोस्पोर टेट्राड्स, काहीही म्हणा, अर्थ सगळ्यांचा सारखाच आहे. ओके. Dissociate from each other and develop pollen grains. Inside each microsporangium, thousands of microspores or pollen grains are formed and that are released with dehiscence of anther. Dehiscence of anther म्हणजे परत तेच आहे. ओके. अँथेसिस. आणि हेच टेट्राड्स पुढे चालून डेव्हलप होऊन पोलन ग्रेन्स रिलीज केले जातात. त्याला डेव्हलप इंटू पोलन ग्रेन असं का म्हणलेलं आहे? कारण टेपिटमकडून नरिशमेंट भेटल्याच्या नंतर मग पुढे त्यांची डेव्हलपमेंट चालू होते आणि ते पोलन ग्रेनमधून रूपांतरित होतात. जेव्हा ही ग्रोथ किंवा हे पोलन ग्रेन फॉर्मेशन पूर्णपणे कंप्लीट झालं की मग अँथरच्या त्या सगळ्या टिश्यूजचं काम संपुष्टात आलेलं असतं. मग आता अँथर फुटून जातो आणि फुटला की सगळे पोलन ग्रेन्स बाहेर रिलीज होतात पॉलिनेशनच्या साठी. ओके. तर हे डिसेन्समध्ये सुरुवातीलाच आपण वाचलं, हे डिसेन्समध्ये कोण मदत करतं आहे? एपिडर्मिस, एंडोथेसियम अँड द मिडल लेयर्स, हे सगळे डिसेन्समध्ये मदत करणार आहेत. टेपिटम नरिशमेंटमध्ये करणार आहे. आलं लक्षात? ओके. सो दिस इज द TS ऑफ अँथर. याच्यासाठी जे MCQs लागणार आहेत ते पण तुम्हाला मी लवकरच देणार आहे. यामध्ये कुठलंही डाऊट असलं, कुठलंही कन्फ्युजन असलं, बिनधास्त विचारा, कितीही वेळा विचारा. ओके. हे आहे आपल्या आजच्या लेक्चरचं कन्क्लुजन किंवा नीट एक्स्ट्रॅक्ट. हे पूर्णपणे लर्न करायचं आहे. माझे सगळे लेक्चर्स मराठीमध्ये असणार आहेत. ज्या कुठल्या तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला मराठीमध्ये NCERT बायोलॉजी किंवा नीट बायोलॉजी अपेक्षित आहे, लाईन टू लाईन रीडिंग अँड टीचिंग इन मराठी, तर सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा.